पालघर जिल्ह्यात रात्रीपासून धुव्वाधार पाऊस पडतोय। पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाकडून पालघरमधील शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पालघरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे आज जिल्ह्याला रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट आहे, तर पालघर जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट आहे। प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, सध्या काय स्थिती आहे आणि रेड अलर्ट दिल्यामुळे सध्या कसं स्थिती पाहायला मिळते? नक्कीच माधुरी, बघितलं तर सतत 2 दिवसापासून बरसणाऱ्या पावसाने मध्यरात्रीपासून आता उसंत घेतल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे जी आहेत ती तुडुंब भरलेली आहेत आणि आता धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। सूर्या प्रकल्पाचं जे पालघरमधील सर्वात मोठं पाणी क्षमता असलेलं धामणी धरण आहे, या धरणातून आता 35,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सूर्या नदीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे। त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाकडून आता खबरदारी म्हणून सूर्या नदी काठच्या गावांना जे आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तर दुसरीकडे बघितलं तर आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे आज मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाविद्यालय असतील, शाळा असतील, अंगणवाडी असतील यांना आज जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच जितेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर पालघर जिल्ह्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे आज दिवसभर मुसळधार पाऊस पडू शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतल्याचं दिसतंय। शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। रात्रीपासूनच पावसाची अगदी संततधार पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, त्यामुळे आज दिवसभर सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो।